स्टार्ट. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेत असतो आणि आपल्यासमोर ज्या क्षेत्रात काम करत असतात की त्यांचा जो प्रवास असतो तो आपण मांडत असतो. आज देखील आपण मेरी या परिसरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी विस्पुते इंग्लिश स्पीकिंग कोर्सेसच्या संचालिका सारिका विस्पुते मॅडम आपल्यासोबत आहे. खरं तर इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस आणि त्याबरोबर वैदिक मॅथ्स कोर्सेस या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय. सर्वात आधी मॅडम या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. प्रेक्षकांसाठी आपला परिचय. नमस्कार, माझं नाव सारिका मंगेश विस्पुते. मी विस्पुतेज इंग्लिश स्पीकिंग क्लासेस चालवते आहे. गेल्या 16 वर्षापासून मी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस चालवते. आपला क्लास दिंडोरी रोड मेरी ह्या परिसरात आहे, आकाश पेट्रोल पंपा शेजारी. येस. खरं तर आपला प्रवास खूप मोठा आहे या क्षेत्रामध्ये, या क्लासेसच्या बाबतीमध्ये. त्याच्यात मी तुमच्याकडे येतो की मला या क्लासची संकल्पना, मला क्लास ऑपरेट करायचा किंवा मला चालू करायचा आहे, ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, कसं झालं की मी पहिले जॉब करत होती, पण मग जॉब करताना पहिले मिस्टर क्लासेस चालवत होते इंग्लिश स्पीकिंगचे आणि त्यांना सडनली गव्हर्नमेंट जॉब ऑफर झाला आणि त्यांची डेप्युटेशन ही मालेगावला झाली. त्यामुळे मग मला त्याच्यापुढे मी त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचे एक विद्यार्थी म्हणून मी शिकतच होते, त्यामुळे मी पूर्णपणे ट्रेन झालेली होती त्यामध्ये. आणि मग नंतर मग मी तो पुढे टेक ओव्हर करून मी क्लासेस स्टार्ट केले, त्यांचे पुढे कंटिन्यू केले. बस. नक्कीच. सारिकाची स्थापना कधी झाली? 2008. होईल एडिटमध्ये होऊन जायचे. 2008 मध्ये आपण याची स्थापना केली. खरं तर आपण जेव्हा सुरुवात करतो असतो, पहिली भीती अशी असते की आपण स्टार्टअप तर आहे आपला, परंतु याला रिस्पॉन्स मिळेल किंवा नाही, किंवा साधारण तेवढे विद्यार्थी आपल्याकडे ऍडमिशन करतील की नाही, त्यावेळेस अशी भीती वाटली जाणवत आहे? नाही, तसं कधी मला भीती वाटलीच नाही, कारण आम्ही जेव्हा क्लासेस सुरुवात केले त्यावेळी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. तेव्हा म्हणजे आजपर्यंत स्टील आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यांना त्याच्यामध्ये मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवते. त्यामुळे सगळे पालक म्हणजे एक पालक दुसऱ्यांना किंवा अशी आमची माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप छान होते. त्यामुळे आम्हाला असं कधीच विद्यार्थ्यांचा किंवा कसला प्रॉब्लेम जाणवला नाही. नक्कीच. आता येतो आपल्या क्लासकडे. खरं तर इंग्लिश स्पीकिंग कोर्स म्हटलं की सगळ्यांना जे शिकावं असं वाटतं किंवा ती इच्छा देखील असते. मग आपल्याकडे साधारण किती वयोगटापासून तर पुढे मग ऍडमिशन घेऊन त्यांच्या पद्धतीने ते कोर्स करू शकतात? माझ्याकडे साधारणपणे 4थीच्या पुढे कोणतेही विद्यार्थी ऍडमिशन घेऊन क्लास करू शकता. माझ्याकडे कॉलेजचे असो, MBA असो, इंजिनिअरिंग असो, असे सगळे प्रकारचे, म्हणजे गृहिणी असो किंवा जे BEd DEd झालेले टीचर्स असतात ते, प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर, असे कोणत्याही प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्या इथे ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेलच. नक्कीच. आता ऍडमिशन घेतल्यानंतर याचा कालावधी कसा असतो? ऍडमिशन घेतल्यानंतर जो कालावधी असतो तो असतो 2 महिन्यांचा नियर अबाउट. ते अगेन इट्स डिपेंड ऑन दॅट स्टुडंट ग्रास्पिंग पॉवर, की त्या विद्यार्थ्यांना कसं अंडरस्टँडिंग होतो त्यानुसार आमचा ड्युरेशन थोडाफार एक्सटेंड होऊ शकतो. एक भीती आहे ना सातत्याने असते. एक आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये असतो, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असतो, तोपर्यंत आपण एज्युकेशन घेत असतो म्हणून आपल्याला एक बेसिक ते इंग्लिश बाबत ते असतं की बाबा मी बोलू शकतो, की मला बोलता येतं. नंतर असं होतं की कालांतराने त्याची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर आणि मग मला माझ्याकडे एक भीती अशी असते की मी ऍडमिशन तर घेईल पण तुम्हाला जमेल की नाही. कारण इंग्लिश स्पीकिंग म्हटलं की पहिले ती भीती असते. हो, तर त्याबद्दल काय सांगा जेणेकरून ती भीती बाजूला होईल आणि ज्यांना शिकायचंय खरं ते ऍडमिशन घेऊ शकतील? आपण पहिल्यापासून मराठी बोलत असतो त्यामुळे आपल्याला वाटतं मराठी सोपी, पण इंग्लिश पण सोपी आहे. फक्त जर तुम्हाला त्याचे प्रॉपरली कन्स्ट्रक्शन्स कशा बनवले जातात किंवा व्होकॅब्युलरीची जर तुमची एक्सटेंड झाली तर तुम्ही इंग्लिश छान प्रकारे बोलू शकता. आणि आम्ही क्लासमध्ये घेताना आम्ही अशा पद्धतीने घेतो की फर्स्ट आम्ही तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करून घेतो विद्यार्थ्याची, त्याच्यानंतर त्यांना सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसे बनतात काय नाही ते सर्व शिकवलं जातं आणि स्टेप बाय स्टेप त्याची पूर्ण रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस घेऊन आणि टेस्ट घेऊन त्यांना आम्ही प्रॉपरली ट्रेन करतो. त्यामुळे ते चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणजे ती भीती आपल्याला अजिबात नसावी, कारण ती शिकवण्याची पद्धत तुमची खूप छान पद्धतीने आहे. सो आपण ते शिकू शकतो हे मात्र नक्की. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपल्याकडे चालू असतात. कोरोना काळात देखील आपल्याकडे बरेच ऍडमिशन झाले, तो अनुभव कसा होता?
कोरोना काळात ऍक्च्युअली मी रेग्युलरचे माझे क्लासेस चालू होते, त्यावेळी ऑनलाईन क्लासेस घ्यावे असा कधी माझ्या मनात विचार नव्हता. पण सडनली गव्हर्नमेंटने लॉकडाऊन जाहीर केलं आणि सगळे क्लासेस मला स्टॉप करावे लागले तिथे. मग त्याच वेळी सगळ्या पालकांचं असं म्हणणं होतं की बुवा आमची मुले घरी बसतील तर ते काहीच करणार नाही, मग त्यापेक्षा तुम्ही एक ऑनलाईन सुरू करावे. म्हणून मी त्या पिरियडमध्ये सगळे क्लासेस ऑनलाईन मध्ये शिफ्ट केले आणि मेन म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी छान प्रकारे क्लासेस जॉईन केले आणि मला त्यातूनही छान रिस्पॉन्स मिळाला. सगळे विद्यार्थी म्हणजे एकदम छान प्रकारे ट्रेन झाले त्यामध्ये पण. नक्कीच. कारण ज्यांना शक्य होत नाही ते प्रॅक्टिकली येऊन कोर्स करणं, त्यांना ऑनलाईन ही पद्धत खरं तर खूप छान पद्धतीने आहे ते. याबरोबरच आपण वैदिक मॅथ कोर्स देखील घेत असतो, तर नेमकं यामध्ये काय काय येतं? वैदिक मॅथ्स मध्ये आम्ही शॉर्टकट कीज शिकवले जातात की मॅथ्स सॉल्व्ह करणं. आता तुमचे रेग्युलरचं मॅथ्स असतं, इट्स द डिफरंट थिंग. पण आम्ही जे वैदिक मॅथ्स मध्ये घेतो त्याच्यामध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, क्यूब रूट किंवा टेबल फॉर्मेशन, तर ह्या पद्धतीने आम्ही यांच्या सर्व शॉर्टकट कीज शिकवल्या जातात किंवा त्याच्यामध्ये आन्सर चेकिंग हा प्रकार पण असतो. आणि त्यामुळे त्यांना मॅथ्स मध्ये एक म्हणतो ना आपण एक गती मिळते. तर त्यामुळे मॅथ्स सॉल्व्ह करणं हे त्यांच्यासाठी इझी होऊन जातं. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे मॅम की आता इंग्लिश आपल्याला येणं, स्पीकिंग येणं म्हणजे काळाची गरज आहे. कारण आपण एकदा आपलं एज्युकेशन कम्प्लीट झालं की आपल्याला ज्या ठिकाणी जॉब असेल किंवा अजून व्यवसाय कुठे बाहेर जाणं असेल तर त्या ठिकाणी मस्ट आहे. यासाठी आपण सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील काय आवाहन कराल? आता इंग्लिश स्पीकिंग हे आपण आता काळाची गरजच बनलेली आहे आणि तुम्ही म्हणाल की कुठल्याही जॉब सेक्टरमध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये सुद्धा इंग्लिश ही नेसेसरी झालेली आहे. पण बरेच जण इंग्लिश यामुळे शिकत नाही की नाही आपल्याला जमणार नाही किंवा आपण करू शकत नाही. तर माझ्याकडे आज 75 इयर्सच्या एक आजी पण आहे की ज्यांना फॉरेनला जायचं आहे, मग त्या सुद्धा आपल्याकडे इंग्लिश स्पीकिंग शिकत आहे. की माझ्याकडे काही डॉक्टर्स पण आहे. आता डॉक्टर्स ऍक्च्युअली दे आर वेल एज्युकेटेड, पण फक्त एक काय असतं की हेजिटेशन असते त्यांना की इंग्लिश कसं बोललं जातं ही भीती असते, ती काढण्यासाठी मग ते जॉईन करतात. त्यामुळे इंग्लिश कोणीही शिकू शकतं की असं एज लिमिट पण नाहीये. नक्कीच. आपल्याकडे बॅचेस साधारण कशा चालू असतात? आपल्या बॅचेस सुट्ट्यांमध्ये सकाळपासून चालू होतात, म्हणजे त्याच्या 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत आणि 4 वाजेपासून तर 7:30 पर्यंत असतात आणि त्यानंतर आपले ऑनलाईन बॅचेस असतात. आज एक आपण गृहिणी नाही तर या घराच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन स्वतंत्ररित्या काहीतरी करत आहात आणि ते खूप छान पद्धतीने हे काम आहे आणि हे सगळं श्रेय कुठेतरी आपल्या परिवाराला देखील जात असतं. घरातून सपोर्ट कसं तुम्हाला? मला माझ्या मिस्टरांचा खूप छान सपोर्ट आहे. प्रत्येक गोष्टीत ऍक्च्युअली त्यांनीच मला गाईड केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे की मी कुठे घाबरली किंवा कुठे मला थोडंसं हेजिटेशन झालं तर ही ऑलवेज सपोर्ट मी. येस, नक्कीच. शेवटचा प्रश्न हे आमचं मला माझ्या हँडरायटिंग क्लासेस संदर्भात पण थोडंसं सांगायला चालेल की आपले हँडरायटिंगचे पण क्लासेस आहे की हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट कोर्स मी घेते. तर कसं असतं की बऱ्याच विद्यार्थ्यांची हँडरायटिंग आजकाल तर बघते मोस्टली मुलांना लिहिता वाचणं म्हणजे मराठी ना, इंग्लिश तर इट्स अ डिफरंट थिंग, पण मराठी पण लिहिणं वाचणं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हँडरायटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी पण मी एक वेगळा कोर्स घेते की ज्याच्यामध्ये लिहिणं वाचणं किंवा हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट असे पण आम्ही कोर्सेस चालवतो. आता त्यालाही मी 5-1 वर्ष झाले मी चालवते आहे आणि त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आहे आणि मस्त म्हणजे रिझल्ट छान मिळतोय त्याच्यामध्ये मला की मुलांमध्ये डेफिनेटली त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होती. हँडरायटिंगमध्ये, रीडिंगमध्ये, रायटिंगमध्ये सगळ्यामध्ये छान इम्प्रूव्हमेंट होतं. नक्कीच. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर एकच छताखाली सगळ्या गोष्टी. खरं तर इंग्लिश मॅथ्स या फार म्हणजे अवघड गोष्टी असतात आणि त्या तुम्ही या क्लासच्या माध्यमातून सोप्या करून दिलेल्या आहेत. हँडरायटिंग देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा डेव्हलपमेंट असणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टी एकत्र एका ठिकाणी मिळतात म्हटल्यानंतर नक्कीच जे आपल्याला बाहेर कुठे मिळत नाही, स्कूलमध्ये मिळत नाही, ते मात्र तुम्ही पूर्ण इथे करून घेत असतात आणि त्याला तो रिझल्ट मिळत असतो. प्रेक्षकांना जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपलं फेसबुक पेज असेल, इन्स्टा असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता? आपल्या इन्स्टाचं पेज आहे, त्याच्यानंतर आपला पत्ता आहे दिंडोरी रोड, आकाश पेट्रोल पंप, नाशिक, मेरी कॉलनीच्या पुढचा एरिया आहे तो, तिथे आपले क्लासेस आहेत आणि माझं फेसबुक पेज पण आहे, तसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती देतेच. आणि माझा नंबर आहे 9405212201, सारिका मंगेश विस्पुते. तर थँक्यू सो मच. ह्या होत्या सारिका विस्पुते मॅम.
एक प्रवास खूप मोठा असतो, आलेख मोठा असतो, याच्यात येणारे सगळे अडथळे देखील असतात, परंतु हे सगळं पार करत ज्या अर्थी त्यांनी ह्या कोर्सची स्थापना केली आणि या माध्यमातून सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना म्हणण्यापेक्षा सर्वच व्यक्तींना घडवण्याचं जर बघायला गेलं तर ते काम करत असतात. आपल्याला देखील इंग्लिश, मॅथ्स किंवा हँड रायटिंग या कोणत्याही क्षेत्राबाबत किंवा कुठली काही जर क्लासबाबत माहिती हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा, एकदा व्हिजिट करा आणि नक्कीच आपण देखील ऍडमिशन घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने एक याच्यामध्ये करिअर देखील आपण करू शकतो, अशा पद्धतीची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. थँक्यू सो मच. नक्कीच आपल्याला देखील संपर्क करता येईल आणि एकदा व्हिजिट करून आपण ऍडमिशन करू शकतो. थँक्यू सो मच. आपण वेळ दिलात आणि खूप छान माहिती या माध्यमातून हे सगळ्या प्रेक्षकांना मिळाली. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी सुरेश चव्हाण आपली रजा घेतो. थँक्यू सो मच.